नमस्कार मित्रांनो, मी कुणाल कदम आणि आज आपण पाहणार आहोत मोहनगडचा व्हिडिओ। मोहनगडला जसलोडगड, दुर्गाडीचा किल्ला, शिरगावचा किल्ला किंवा जननीचा डोंगरही म्हणतात। जननीचा डोंगर हे जननी देवीच्या मंदिरावरून नाव आलेलं आहे। सकाळी 7:20 आम्ही ट्रेकला सुरुवात केली। साधारण 20 मिनिटाच्या चालीनंतर कच्च्या रस्त्याने आम्ही ग्रामदैवत जनी देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो। आदल्या दिवशी आम्ही रोहिडा, रायरेश्वर, केंजरगड करून रात्री आम्ही वस्तीला दुर्गाडी गावामध्ये तेजस पोळ यांच्या घरी गेलो होतो। सकाळी तेजसच आम्हाला मोहनगडवरती घेऊन गेला होता। मंदिराला सध्या टाळा लावलेला असतो। आम्हाला तेजसने सांगितले काही लोक इथे वस्तीला राहायचे, त्यावेळी दारू वगैरे प्यायचे, त्यामुळे इथे दारूच्या बाटल्या वगैरे भेटायच्या। त्यामुळे गावातल्यांनी निर्णय घेतला की ते कोणाला वस्तीला राहू द्यायचं नाही। तुम्ही जर बघितलं तर मंदिराची पुढची पडवी आहे, इथे 5-6 लोक आरामकेसात झोपू शकतात, पण सध्या आता गावावाले कोणाला इथे राहू देत नाहीत। देवीचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा कच्च्या रस्त्याने चालू लागलो। थोडं चाललं असता कच्चा रस्ता डावीकडे वळतो। आपल्याला इकडनं डावीकडे न जाता एक वाट वरती गडावरती जाते, त्या वाटेने आपल्याला जायचं आहे। मोहनगडला तुम्ही मुंबईवरनं पुणे मार्गे किंवा कोकण मार्गे जाऊ शकता। कोकणातून महाड मार्गे अंतर कमी आहे, पण वेळ तेवढाच लागतो, कारण की कोकणामध्ये रस्ता खराब असल्यामुळे तेवढा वेळ लागतो। पुणे मार्गे आपल्याला 40 ते 45 किलोमीटर अंतर जास्त लागते। आता आपण एका सोंडेवर पोहोचलो आहे। या सोंडेवरनं आपल्याला सुंदर दृश्य दिसते। एकीकडे आपल्याला दुर्गाडी गाव दिसते, तर दुसरीकडे आपल्याला जिथे उतरायचं आहे ते शिरगाव गावही दिसते। मोहनगडला जाण्यासाठी शिरगाव किंवा दुर्गाडी गावातून तुम्ही चढाई करू शकता। शिरगाव गावातनं जी वाट जाते ती वाट एकदम सरळ सोंडेवरनं जाते। या वाटेमध्ये बाणचिन्ह केले असल्यामुळे आपण न चुकता या वाटेने जाऊ शकतो। या वाटेमध्ये आपल्याला मोहनगड सतत समोर दिसत असतो, तसेच गडावरील जननी देवीचे मंदिर आहे तेही आपल्याला दिसत असते। दुर्गाडी गावातून जाणारी वाटी फिरून जाते आणि जंगलातनं जाते, त्यामुळे आपल्याला ह्या वाटेने गड दिसत नाही। गावातून थोडा अर्धा-1 किलोमीटर पुढे चालल्यानंतर आपल्याला एकदा गड दिसतो। त्यानंतर पुन्हा आपण एका वाटेने वर चढायला लागतो, त्या वाटेने वर चढल्यानंतर आपल्याला गड दिसायला लागतो। या वाटेने जर आपण वाटाडा न घेता गेलो तर इथे चुकण्याची दाट शक्यता आहे, कारण की ह्या वाटेमध्ये आपल्याला दिशादर्शक बाण दिसत नाहीत। जेव्हा आपण मोहनगडच्या कातळ पायथ्याशी जातो त्या टायमाला तिथे काळकाईच्या ठाणापर्यंत आपल्याला रिबिनी लावलेल्या दिसतात। साधारण 1 तास 10 मिनिटाची चढाई करून म्हणजे सकाळी 8:30 आम्ही कालकाईच्या ठाण्याजवळ पोहोचलो। या ठाण्याजवळ शिरगाववरनं येणारी वाट आणि दुर्गाडीवरनं येणारी वाट या दोन्ही वाटा इथे भेटतात। या ठाण्याजवळना गावातील लोक विना चप्पल गडावरती जातात। ही वाट दुर्गाडी गावातून आली आणि ही वाट शिरगाव गावातून आली आणि ही वाट चालली आहे डोंगरावरती।
इकडनं आता आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. हा जो फलक लावलाय, इथून खाली गेलो असता आपल्याला 2 टाक्या लागतात. आम्ही आधी गडावर जायचं ठरवलं, त्यामुळे आम्ही येताना सगळ्या टाक्या पाहत आलो. पायथ्यापासून आम्ही 1.5 तासामध्ये जननी देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो. सकाळी 8:50 आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो. मंदिरामध्ये तेजस पूजा करत होता. तोपर्यंत आम्ही थोडी विश्रांती घेऊन देवीचे दर्शन घेऊन नंतर आम्ही गडमाथ्यावरती गेलो. गडमाथा इकडनं 5 मिनिटावरती आहे. मंदिर देवीचं असलं तरी आपल्याला इथे समोर नंदी बसलेला दिसतो. त्यावरून असं वाटतं की इथे शंकराची पिंडही असावी. मंदिराच्या समोरनं जो दृश्य दिसतो खूपच सुंदर दिसतो. इकडनं आपल्याला समोर राजगड तोरणाही दिसतो आणि वातावरण अजून स्पष्ट होतं, त्यामुळे आम्हाला सिंहगडही दिसत होता. 10 मिनिटं विश्रांती घेऊन आम्ही मंदिराच्या बाजूने एक वाट वर जाते गडमाथ्यावर, त्या रस्त्याने आम्ही चाललो. गडमाथ्यावरती जाताना आपल्याला परत इकडे एक फलक दिसतो. इकडनं खाली गेलं असता आपल्याला अजून एक टाकं दिसते. मंदिरापासून अगदी 5 मिनिटात आम्ही गडमाथ्यावरती पोहोचलो. गडमाथ्यावरती आपल्याला इतर काही अवशेष दिसत नाही. गडमाथ्यावरती या ठिकाणी चौतऱ्याचे अवशेष असावेत असे वाटते, पण गवत जास्त असल्यामुळे आपल्याला इथे नक्की कळण्यात येत नाही. गडमाथ्यावरील अवशेष पाहता आणि इतर अवशेष पाहता हा किल्ला टेहळणीसाठी वापरत असावा असा अंदाज येतो. गडमाथ्यावरून आपल्याला पुणे जिल्हा, सातारा जिल्हा तसंच कोकणातील रायगड जिल्हा दिसतो. हा उजवीकडे आपल्याला राजगड दिसत आहे आणि डावीकडे तोरणा दिसत आहे. गडमाथ्यावरून आपल्याला पुणे जिल्ह्यातील राजगड, तोरणा, सिंहगड या व्यतिरिक्त सातारा जिल्ह्यातील आपल्याला रायरेश्वर पठारचा डोंगर तसेच कोकणातील मंगळगड आपल्याला एकदम समोर दिसतो आणि दूरवर आपल्याला रायगडही दिसतो. गडमाथा लहान असल्यामुळे गडमाथा आमचा लगेच पाहून झाला. गडमाथा पाहून आम्ही येतेवेळी सगळ्या टाक्या पाहत आलो. मंदिराच्या बाजूने गडमाथ्यावरती वाट जाते. त्या वाटेवरती आपल्याला डावीकडे एक फलक दिसला होता टाकीचा. ती टाकी आम्ही आता पाहायला गेलो.
टाकीत थोडं पाणी होतं, पण पाणी पिण्यास योग्य वाटत नव्हते. या इथे आपल्याला कातळातल्या पायऱ्या दिसतात. उतरते इथे गवत होतं, त्यामुळे आम्हाला नीट दिसल्या नव्हत्या. गड चढतेवेळी जननी देवीच्या मंदिराच्या अगोदर डावीकडे आपल्याला एक फलक लागला होता. तिकडे 2 टाक्या आहेत, त्या आम्ही आता जाताना पाहायला गेलो. खांब टाक्याच्या पुढे एक आपल्याला थोडं सुकलेलं टाकं दिसतं. ते टाकं म्हणजे बहुतेक पाणी तिथे साचून ओव्हरफ्लो झालेलं पाणी बाहेर काढत असावे असं वाटत होतं. आम्हाला तेजसने सांगितलं, गावातले काही जुने जाणकार लोक म्हणतात गडावर एकूण 7 टाक्या आहेत, पण आता सध्या ते 3च टाक्या दिसतात. आम्ही काळकाईच्या ठाण्याजवळ आलो आणि तिकडनं आम्ही शिरगावची वाट पकडली. इकडनं शिरगावची वाट आहे ती सरळ सोंडेवरनं खाली उतरते, त्यामुळे तुम्ही न चुकता जाऊ शकता. या वाटेने आम्ही साधारण तासाभरामध्ये शिरगाव गावामध्ये पोहोचलो. आम्ही आता इथे पायथ्याशी पोचलेलो आहोत. या रस्त्याच्या इकडनं बाजूला आपल्याला इथे एक फलक लावलेला दिसतो मोहनगडचा. इकडनं ही जी वाट आहे ही किल्ल्यावरती जाते. रस्त्याच्या पलीकडे गडावरती जायला वाट आहे आणि ह्या इकडे पलीकडे इथे हे दुर्गादेवीचं मंदिर आहे शिरगावचं. या मंदिराच्या मंडपाखाली आरामशीर 50 लोक राहू शकतात. तसेच इथे पाणी पिण्यासाठी बाजूला विहीर आहे, त्यामुळे पाण्याची ही सोय उत्तम होते. इथे आपल्याला 2 विरगळी पाहायला भेटतात. हे इथे जे आपल्याला दिसत आहेत हे मला जरा तोफगोळेच जास्त दिसत आहेत, कारण की याचा आकार तोफगोळ्यासारखाच आहे पूर्णपणे. पण इथे लोकांनी त्याला हळद कुंकू वाहून त्याला तांदळा स्वरूपातील देव केलेले दिसत आहे. माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.